नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, केंद्र शासनाकडून तुम्हाला रेशन धान्य हे मोफत दिलं जातं आणि पुढील 5 वर्ष सुद्धा तुम्हाला रेशन धान्य हे फ्रीमध्ये मिळणार आहे. आता भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्हाला जे काही रेशन धान्य मिळतंय ते दुकानदार बरोबर देतोय का, किती देतोय, आम्हाला किती मिळतंय, सरकारकडून किती येतंय, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता. आणि दुकानदार तुम्हाला जे देतोय आणि तुम्हाला जे मिळतंय यामध्ये जर काही फरक असेल तर त्यांची तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रेशन धान्य हे नक्की किती मिळतं हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता फक्त 2 मिनिटांमध्ये. तर हेच पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा रेशन. मेरा रेशन जसं तुम्ही सर्च कराल हे पहिलंच ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मेरा रेशन ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन अलाउ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल, याला परमिशन द्यायची आहे. इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली हिंदीमध्ये दिसेल. तर याचे तुम्ही आपल्या मराठी भाषेत, इंग्लिश भाषेत किंवा कशातही ट्रान्सलेटसुद्धा करू शकता. राईट साईड कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर राईट साईड कॉर्नरला 3 डॉटवरती क्लिक करून इंग्लिश सिलेक्ट करा. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने सेकंड नंबरचा एक ऑप्शन आहे, 2 नंबरला ऑप्शन दिसेल, नो युअर एंटायटलमेंटवरती क्लिक करायचं आहे. नो युअर एंटायटलमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन पुन्हा येतील, ज्यामध्ये पहिला आहे रेशन कार्ड नंबर, दुसरा आहे आधार नंबर. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल, 12 अंकी रेशन कार्ड नंबर असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तुमचा तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा. मी इथं आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेल. तर आधार नंबर कोणाचा टाकायचा, तर कुटुंबातील, घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाका आणि सबमिट करा. जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे थोडा वेळ घेईल, थोडा वेळ थांबायचा आहे. ॲटोमॅटिकली इथे पाहू शकता तुमची इन्फॉर्मेशन, तुमची सर्व माहिती इथे डिस्प्ले होईल. काय काय माहिती आहे पाहू शकता. आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्कीममध्ये आहे, त्यानंतर तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर दाखवेल, FPS ID दाखवेल, अलोकेशन मंथ आणि इयर म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला रेशन मिळतं हे दाखवेल. आणि त्यानंतर खाली तुम्हाला एक बॉक्स दाखवला जाईल एंटायटलमेंटची डिटेल्स, आणि ही डिटेल्स आहे KG मध्ये. आता इथे पाहू शकता कम्युनिटी पहिला ऑप्शन आहे. या कम्युनिटीमध्ये तुम्हाला काय काय मिळतं हे दाखवेल. आता इथं व्हीट आहे, राईस आहे म्हणजे गहू आहे, तांदूळ आहे. तुमच्या केसमध्ये अजून काही असू शकतं. त्यानंतर प्राईज आहे, प्राईजमध्ये 0 लिहिलेलं आहे म्हणजे दुकानदाराला, रेशन दुकानदाराला 1 रुपया द्यायची गरज नाही, हे रेशन धान्य तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं आहे. त्यानंतर अलोकेशनचा बॉक्स आहे, यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुम्हाला गहू किती मिळते, तांदूळ किती मिळते, साखर किती मिळते हे दाखवेल. माझ्या केसमध्ये जर पाहिलं तर गहू मिळते 10 किलो आणि राईस मिळते 15 किलो. तर अशा पद्धतीने ॲलोकेशन म्हणजे तुम्हाला सरकार किती रेशन देते हे इथे दिसेल. आता तुम्ही इथे चेक करू शकता की तुम्हाला किती सरकार देते आणि तुम्हाला दुकानदार किती देतोय. जर यामध्ये काही डिफरन्स असेल, फरक असेल तर तुम्ही त्याची तक्रारसुद्धा करू शकता. तर पुन्हा एकदा सांगतो, ॲलोकेशनमध्ये जेवढी काही किलोमध्ये धान्य दाखवते ते तुम्हाला सरकार देते आणि त्यानंतर तुम्ही दुकानदाराला हे दाखवू शकता की मला सरकार एवढं देते. आणि जर काही फरक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची तहसीलमध्ये कंप्लेंटसुद्धा टाकू शकता. इथे एक अजून ऑप्शन आहे बॅलेन्स. या बॅलेन्सचा अर्थ म्हणजे तुम्ही रेशन घेतलेलं आहे का नाही. जर तुम्ही रेशन घेतलं असेल तिथे तुम्हाला 0 दाखवेल, जर तुम्ही रेशन घेतलं नसेल तर तुम्हाला आहे तेवढं किलोमध्ये तिथे दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेशन धान्य किती मिळते. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय